आज ना भाऊ आपल्याला खूप दिवसानंतर कॉलेजला जायचं होतं बरं का. मग काय काढलं आपलं दप्तर आणि बिचाऱ्याला दप्तराला आपण लय दिवसापासून फडकं बिडकं काहीच मारेल नव्हतं बरं का. जसं 11वीचे पेपर देऊन आलं तसंच बिचाऱ्याला एक साईड फेकेल होता. पण बिचारा काय अजून फाटला नाही भाऊ. मग काय मस्तपैकी कपडा मारून घेतला, म्हणलं आता अर्जंटमध्ये कॉलेजला जायचंय आणि पहिलाच दिवस होता बा आपल्याला कॉलेजमध्ये जायला आणि त्याच्यात बी आपल्या दप्तरात ना भाऊ मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका तशाच होत्या. फायनली भाऊ मस्तपैकी दप्तर साफ करून आपण बी निघालो बरं का कॉलेजला. कॉलेजला जाताना असं वाटत होतं आपल्या पाठीमागे दप्तर आहे का नाहीये, नेमकं काय आहे तेच कळत नव्हतं भाऊ. आपण दप्तरात काही जास्त गेलं नव्हतं पण फक्त 2 वह्या आणि 1 पेन गेला होता आणि त्याच्यात बी आपला जोडदार आपल्यासाठी गावात थांबेलच होता भाऊ. आपलं नशीब बी लय एक नंबर आहे बरं का भाऊ. पायी निघालोच होतो तेवढ्यात हे भाऊ भेटले, म्हणे चला म्हणे मी तुम्हाला कॉलेजला सोडून देतो. मग काय बसलो त्यांच्या छोट्या हत्तीमध्ये. पण काय सांगा भावांनो, छोट्या हत्तीमध्ये बसायची मज्जाच वेगळी बरं का. आणि त्याच्यात बी आपण कॉलेजला चाललो होतो. फायनली भाऊ आपण बी कॉलेजला पोहोचलो बरं का. आणि जी तुम्हाला हे पोरं दिसते ना, हे पोरं नाही बरं का, आपले मित्र आहे बरं का. आणि आमची मैत्री केव्हापासून तुम्हाला माहिती का, पहिलीपासून आम्ही सोबतच सगळे मित्र बरं का. फक्त आमच्यात 5-6 मित्र कमी आणि आमची मैत्री कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मस्त पैकी कॉलेज बिलेज सुटला भाऊ आणि आपला मित्र म्हणे चल म्हणे आपण काहीतरी दुकानातून खाऊ. मग काय फुकटचं असल्यावर आपण काही सोडत नाही. तसं काही नाही बरं का, आपला जोडदार येतो. जोडदार कसं का असं ना भाऊ, त्यानं आपल्यासाठी काहीतरी घेतला भाऊ आणि म्हणे खाय म्हणे तू खाय आणि मी खातो भाऊ. आणि जोडदार असा आहे का तुमच्यापैकी एखादा असेल तर नक्की सांगा. आज जोडदार पाहिजे बरं का आयुष्यात एखादं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.